नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज पुन्हा एकदा आपण भेटतो आहोत एका नवीन व्हिडिओ सोबत आणि तो आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस। हा जो चॅप्टर आपण जो पहिला पार्ट ह्याच्या आधी कव्हर केलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण राणीचे जाहीरनाम्याची चर्चा म्हणजे पार्ट फर्स्टमध्ये की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेतलं ते पहिलं पाऊल होतं 1857च्या उठावाच्या नंतरचं, ते कव्हर केलेलं आहे। आणि आता या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे, जे पुढची स्टेप आहे की नेमकं 58च्या नंतर की राणीने दिलेले हे जे काही कन्सेशन्स आहेत किंवा जी जाहीरनाम्यानुसार दिलेली जी प्रॉमिसेस आहेत त्याचा नेमका काय परिणाम झाला आमच्या भारतीय व्यवस्थेवरती किंवा भारतातल्या लोकांवरती, किंवा आमची मानसिकता कशी बदलली मायबाप सरकारकडे बघण्याची। इंग्लंडचं सरकार आता मायबाप सरकार झाल्यामुळे आता आम्ही म्हणायला लागलो की आता आम्हाला त्रास नाही, कारण आमचं धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक ह्या क्षेत्रावरती आता आघात होणार नाही। हा पहिला मुद्दा। आता इथून पुढे कायद्यापुढे सगळे समान असतील म्हटल्यानंतर आता कुणावरती अन्याय होणार नाही, हा दुसरा मुद्दा। अशा पद्धतीने आपण बघतो की ह्या सगळ्या गोष्टी समोर आलेल्या आहेत की एक वेगळी एक सिक्युरिटी जी असते, एक मेंटली म्हणा आणि सगळी सोशली, तर ती सगळी सिक्युरिटी आपल्या लोकांनी फील केलेली दिसते आणि एक मोकळा श्वास आपल्या लोकांनी पण घेतला आणि याचबरोबर आपल्या वृत्तपत्रांनी सुद्धा घेतलेला आहे। तर या पार्श्वभूमीवरती म्हणजे 1858 पासून 1885 पर्यंत राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कधी झालेली आहे, 1885 मध्ये झालेली आहे। आत्ता आपण डिस्कस करत आहोत 1858 पासून 1885 या कालखंडामध्ये ज्या काही घडामोडी घडता आहेत भारतीयांच्या बाजूनी त्याची चर्चा करत आहोत। मग काय झालेलं आहे तर जाहीरनामा आल्याच्या नंतर मात्र आम्ही आत्ताच सांगितलं की आम्ही कम्फर्टेबल फील केलेलं आहे आणि या पार्श्वभूमीवरती आम्हाला आमच्या विविध छोट्या छोट्या संस्था ज्या आहेत त्या स्थापन करण्याला मोकळीक मिळालेली आहे। आमच्या भारतीयांनी विविध प्रकारच्या संस्था, मग वेगवेगळे इश्यूज असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील, जमीनदारांचे प्रश्न असतील, शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, विविध प्रश्न जे आहेत त्या प्रश्नांना फेस करत आणि त्या संबंधीच्या काही संस्थांची स्थापना केलेली आहे। आणि ही स्थापना ही सुरुवातीला करता येत नव्हती, मात्र आता 1858 नंतर मोठ्या प्रमाणामध्ये त्याला गती मिळालेली आपल्याला दिसते। म्हणजे याच्या आधी झालेली आहे। आपल्याला माहिती आहे की 1836 मध्ये लँड होल्डर्स सोसायटीची स्थापना झालेली होती। कोणती? 1836 मध्ये लँड होल्डर्स सोसायटी, लँड होल्डर्स सोसायटी। द्वारकानाथ टागोरांनी याची स्थापना केलेली आहे कलकत्ता या ठिकाणी आणि जमीनदारांच्या हिताचे संरक्षण करणे हे या संस्थेचं काम होतं, लँड होल्डर्स सोसायटी। त्याच्यानंतर पुढे एक विविध संस्था ज्या आहेत त्या काही स्थापन झालेल्या आहेत, जे बंगालमध्ये काही झाल्या, पंजाबमध्ये झाल्या आणि विशेषत्वाने मग भारतामध्ये जे वेगवेगळे जे काही एरियाज आहेत त्याच्यामध्ये आपण बघतो की 1852 मध्ये इंडिया असोसिएशन स्थापन झाली होती। आता ह्यासोबतच महाराष्ट्रामधली जी महत्त्वाची एक संस्था आहे जिला आपण इंडिया असोसिएशन म्हणतो, 1852 मध्ये ती स्थापन झालेली आहे, तिची सुद्धा स्थापना झालेली आहे। आणि ह्या पार्श्वभूमीवरती आता हळूहळू संस्थांची स्थापना होते, मग विविध संस्था स्थापन होत आहेत आणि मग ह्याच्यातून विविध प्रश्न समोर आणले जातात। ही एक गोष्ट झालेली आहे। दुसरी महत्त्वाची जी गोष्ट आहे याच्या अंतर्गत तर वृत्तपत्र जे आहेत ना आपले, जे काय काम करत असतात, तर वृत्तपत्र हे सरकार आणि जनता याच्यामध्ये मध्यस्थाचं कार्य करत असतात, माध्यमाचं कार्य करत असतात, दुवा असतात ते, बरोबर आहे। आज सुद्धा आपण म्हणतो की मीडिया जे आहे ते आमच्या लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे। का म्हणतो आपण? तर सरकारच्या योजना, ध्येय, धोरणं लोकांपर्यंत पोहोचवणं आणि लोकांच्या समस्या सरकार दरबारी पोहोचवण्याचं महत्त्वाचं कार्य हे वृत्तपत्र किंवा मीडिया करत असते। त्याच्यामुळे आपण त्याला चौथ्या स्तंभाचा दर्जा दिलेला आहे आणि त्यावेळेस सुद्धा ह्या मीडियाने खूप महत्त्वाचा डिसाइडिंग रोल प्ले केलेला आहे। इवन आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की 1832 मध्ये दर्पण आलेलं आहे, मराठी भाषेतील पहिलं वृत्तपत्र आलेलं आहे दर्पण,
जे बाळशास्त्री जांभेकरांनी सुरू केलेलं आहे. तर अशा पद्धतीनं दर्पण आलं आणि पुढे जाऊन ज्यावेळेस 1858 नंतरचा आपण विचार करतो तर विविध वृत्तपत्र निर्माण झालेले आपल्याला दिसतात. इव्हन केसरी असेल, मराठा असेल, न्यू इंडिया असेल, कॉमनवेल्थ असेल, ट्रिब्यून असेल, दी हिंदू असेल, अशी विविध जी वृत्तपत्र आहेत, अमृत बाजार पत्रिका असेल, सोमप्रकाश असेल, ही सगळी वृत्तपत्रांची मोकळीक सुरू झालेली आहे. वृत्तपत्रांना मोकळीक मिळालेली आहे. म्हणजेच आपल्याला जे वाटतंय, आपल्याला जे आपले जे विचार आहेत ते व्यक्त करण्याचा अधिकार वृत्तपत्रांना मिळालेला आपल्याला दिसतो. या कालखंडामध्ये मोकळेपणाने श्वास वृत्तपत्रांनी या अंतर्गत घेतलेला आहे या टायमिंगमध्ये. आणि त्याच्यामुळे हे सगळं सुरू आहे. ज्यावेळेस मोकळीक मिळत असते ना, आपल्याला जे वाटतंय तो विचार व्यक्त करण्याचा अधिकार मिळत असतो, तर त्या ठिकाणी स्वातंत्र्याला खरा अर्थ प्राप्त होतो. आणि या ठिकाणी सुद्धा तीच गोष्ट झालेली आहे. पण प्रॉब्लेम काय झाला? मग हे सगळं व्यवस्थित 20 वर्ष सुरू असलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे 1858 पासून 1878 पर्यंत हा जो कालखंड आहे, म्हणजे 1858 पासून 1878 पर्यंतचा कालखंड, ह्याचा जर आपण विचार केला तर या ठिकाणी मी मांडते 1858 ते 1878 पर्यंत 20 वर्ष. म्हणजे 20 वर्ष कसे? 58 ते 68, 10 वर्ष, 68 ते 78, बरोबर आहे. 20 वर्षाचा कालखंड आहे हा. तर ह्या 20 वर्षाच्या कालखंडामध्ये काय झालेलं आहे, तर एकदम व्यवस्थितरित्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत. प्रेसला स्वातंत्र्य, लोकांना स्वातंत्र्य, संस्था स्थापन करण्याला स्वातंत्र्य, विचार व्यक्त करण्याला स्वातंत्र्य, सगळं मिळालं. मग 1878 मध्येच असं काय झालं की ज्याच्यामुळे एक भारताच्या इतिहासाला अजून एक कलाटणी मिळाली. काय झालं तर 1876 ते 1880 या कालखंडासाठी व्हाईसरायपदी आलेला व्यक्ती म्हणजे लॉर्ड लिटन. काय नाव आहे याचं? लॉर्ड लिटन. ही महत्त्वाचं व्यक्ती आहे, ज्याने भारताच्या इतिहासाचा एक रुखच बदललेला आपल्याला दिसतो. आणि 76 मध्ये तो आलेला आहे. आणि आल्यानंतर 78 मध्ये त्यांनी काय केलेलं आहे तर 78 मध्ये एक कायदा पास केलेला आहे. हा कायदा खूप डिसाइडिंग ठरलेला आहे पुढच्या प्रोसेससाठी, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या. मग 1878 मध्ये जो कायदा त्यांनी सुरू केलेला होता त्याचं नाव काय होतं तर त्याचं नाव होतं व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. काय होतं? व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट. यालाच देशी वृत्तपत्र बंदी कायदा म्हटलेला आहे. देशी वृत्तपत्रांची मुस्कटदाबी करण्याचा कायदा म्हटलेला आहे. ह्याच कायद्याला मुस्कटदाबीचा कायदा म्हटलेला आहे, देशी वृत्तपत्र बंदी कायदा म्हटलेला आहे, व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट म्हटलेला आहे, VPA म्हटलेला आहे. अशा विविध नावांनी परीक्षेमध्ये तुम्हाला या मुद्द्यासंबंधी प्रश्न विचारला जातो. तर ह्या नावावरती एक प्रश्न विचारीन, हे कोणत्या वर्षी व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट पास झाला याच्यावरती एखादा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. हा व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट कुणी सुरू केला ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे 3 ते 4 प्रश्न या ठिकाणी तयार होत आहेत. म्हणजेच राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमधला एक डिसाइडिंग जी गोष्ट झालेली आहे तर ती कोणती आहे तर व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट नावाच्या कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. आणि ह्या कायद्यानुसार आमचे जे रिजनल लँग्वेजमधली जी वृत्तपत्र होती त्यांचा पूर्ण गळा दाबलेला आपल्याला दिसतो. आणि इथे कंपल्शन केलेलं आहे की वृत्तपत्रांना जर प्रेझेंट व्हायचं आहे तर त्यांनी त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये नाही व्हायचं, तर त्यांनी इंग्रजी भाषेमध्ये स्वतःला प्रकाशित करायचं आहे. आणि जो मॅटर छापला जाणार आहे तो मॅटर कलेक्टरकडे आधी दाखवायचा आहे. कलेक्टरनी मंजुरी दिल्यानंतरच तो मॅटर हा छापला जाणार होता. अशा पद्धतीनं आणि जर सरकारच्या विरोधात लिखाण केलं तर त्या संबंधित त्यांचं जे काही छापखाना आहे तर ती छापखाना जप्त करण्याचे अधिकार वगैरे वगैरे अशा भरपूर जे सुरुवातीच्या काळामध्ये आपण बघतो की जे प्रेस संबंधीचं जे ब्रिटिशांचं जे धोरण होतं शोषणकारी आणि मेटकॉफने ते म्हणजे खूप त्याला रिलॅक्स केलं होतं, तर ते पुन्हा एकदा इथे सुरू झालेलं आहे. आणि याच्यातून काय झालेलं आहे की आमच्यामध्ये अस्वस्थता वाढलेली आहे. आम्हाला बोलायचा अधिकारच हिसकावून घेतला. 20 वर्ष आम्ही बोलत होतो मागची,
है ना. आणि मग पुन्हा आता काहीच आम्हाला बोलायचा अधिकार नाही. आणि हा सगळ्यात मोठा टर्निंग पॉईंट इथे झाला. दुसरा महत्त्वाचा या माणसाने जो कायदा केलेला आहे लिटनने, तर त्या कायद्याचं नाव आहे आर्म्स ॲक्ट. काय आहे? आर्म्स ॲक्ट. आर्म्स ॲक्ट म्हणजे शस्त्रास्त्र बंदी कायदा. हा सुद्धा 1878 मधला आहे. कोणत्याही व्यक्तीला कोणतंही शस्त्र जवळ बाळगता येत नव्हतं आणि जर शस्त्र जवळ बाळगलेलं दिसलं तर त्या व्यक्तीवरती देशद्रोहाचा आरोप केला जायचा. म्हणजेच जसा काळा कायदा आला होता 1919 मध्ये, ॲज इट इज तोच कायदा या ठिकाणी आपल्याला दिसतो प्राथमिक स्वरूपामध्ये, की याला आर्म्स ॲक्ट म्हटलेला आहे. बिना अपील, बिना वकील, बिना दलील असा तो कायदा. तर अशा पद्धतीनं आर्म्स ॲक्ट लागू करण्यात आला आणि याच्यातून भारतीयांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली. सुशिक्षित भारतीय अस्वस्थ झाले. दादाबाई नौरोजी, न्यायमूर्ती रानडे, आगरकर, गोखले, फिरोजशाह मेहता, त्याचबरोबर सुरेंद्रनाथ बॅनर्जी, देवेंद्रनाथ टागोर, पुन्हा ईश्वरचंद्र विद्यासागर यासारखे मात्र, लोकमान्य टिळक, वेगवेगळे, बद्रुद्दीन तय्यबजी, दिनशा वाचा, के.टी. तेलंग, आर.सी. दत्त, आर.पी. दत्त ह्यासारखे लोक अस्वस्थ झाले. कारण होतं त्याला की आता आमचा श्वास आमचा गळा दाबायला लागले होते, आमचा श्वास आता आम्हाला घुटन अशा पद्धतीची आता फील व्हायला लागली होती. आणि या पार्श्वभूमीवरती सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी निर्माण केलेलं जे इंडियन कॉन्फरन्स जे आहे ना, ते इंडियन कॉन्फरन्स 1883 पासून काय केलेलं आहे, एक संस्था त्यांनी स्थापन केली कलकत्त्याला. आणि या माध्यमातून त्यांनी दरवर्षाला त्या संस्थेची काय केलेले आहेत मीटिंग्स सुरू केलेल्या आहेत, ज्याला आपण अधिवेशनं म्हणूयात, ते सुरू केलेले आहेत. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे उत्कृष्ट आणि खूप म्हणजे इंग्रजी शिक्षण घेतलेले उत्कृष्ट व्यक्तिमत्व असलेले आपल्याला दिसतात. आणि सरकारला आता भीती वाटायला लागलेली आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांची. कारण त्यांचं जी ॲक्शन होती ती संस्था स्थापन करण्याची, त्या संस्थेकडे त्यांच्या बंगालमधली जनता खूप अट्रॅक्ट झालेली आपल्याला दिसते. आणि आता ह्या सगळ्या गोष्टी सुरू आहेत आणि ह्या सगळ्या गोष्टीवरती कुणाचं बारकाईनं लक्ष आहे? कोणाचं आहे? तर ज्या व्यक्तीचं बारकाईने लक्ष आहे त्या व्यक्तीचं नाव काय आहे? त्या व्यक्तीचं नाव आहे A.O. ह्यूम. आता बघा, आता एक सिक्वेन्स लक्षात घ्या. 1876 पासनं ते 1880 पर्यंत कोण आहे? लिटन आहे. 1880 ते 1884 कोण आहे? रिपन आहे. आणि 1884 ते 1888 कोण आहे? डफरीन आहे, लॉर्ड डफरीन. तर अशा पद्धतीने लॉर्ड लिटन, लॉर्ड रिपन, लॉर्ड डफरीन असा ह्यांचा कालखंड आहे. आणि अशा पद्धतीनं लिटन कुप्रसिद्ध आहे. रिपन आपल्याबद्दल फार संवेदनशील आहे, कारण ह्याचा 80 ते 84चा कालखंड आहे. आणि लॉर्ड रिपन, ज्याला आपण स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतो, उदारमतवादी धोरण अवलंब केलेला भारतीयांबद्दलचा हा व्यक्ती आहे. आणि याच काळामध्ये एक महत्त्वाचं सनदी अधिकाऱ्यांचं सनदी अधिकारी होते, ते म्हणजे A.O. ह्यूम साहेब. आपण ह्यांना A.O. ह्यूम साहेब म्हणतो. सनदी अधिकारी आहेत आणि ह्यांचं तर खूप बारकाईनं लक्ष आहे भारतातील जनतेच्या फिलिंग्सवरती. भारतातील जनतेमध्ये जो असंतोष निर्माण होत आहे ह्या मुस्कटदाबीमुळे, तर त्याच्यावरती त्यांचं बारकाईने लक्ष आहे. आणि त्यांना आता ती काळाची गरज वाटत आहे की आता एक तर सुरेंद्रनाथ बॅनर्जींची ती कॉन्फरन्स सुरू झालेली आहे दरवर्षाला 83 पासून. दुसरं म्हणजे वृत्तपत्रांचे निर्बंध मोठ्या प्रमाणात वाढलेले आहेत. लोकांमध्ये खूप अस्वस्थता निर्माण झालेली आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवरती लिटन गेल्यानंतर रिपन आलेला आहे. आणि रिपन, मी आत्ताच सांगितलं, खूप संवेदनशील व्यक्तिमत्व आहे. म्हणून रिपनने काय केलेलं आहे की A.O. ह्यूम हे जे आहेत, हे A.O. ह्यूम रिपनबरोबर संपर्कात येतात आणि रिपनला ते सांगतात की भारतामध्ये परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता आहे आणि पुन्हा एकदा 1857च्या उठावासारख्या परिस्थितीला आपल्याला सामोरं जावं लागणार आहे असं मला वाटते, दाट शक्यता वाटते. त्याच्यामुळे आता या पार्श्वभूमीवरती आपल्याला ह्या लोकांना, कमीत कमी ह्यांच्यातल्या काही लोकांना तरी आपण आपल्या विश्वासात घेणं खूप गरजेचं आहे. नाही तर 1857 सारखी इव्हेंट
पुन्हा एकदा भारतामध्ये ब्रिटिश सत्तेच्या विरोधामध्ये घडायला जास्त टाईम लागणार नाही आणि त्यावेळेस मात्र आपल्याला इथून पळायचं सुद्धा कळणार नाही. ह्याची जाणीव एवो ह्यूम हे करून देत आहेत रिपनला आणि रिपननंतर आलेल्या डफरीनला सुद्धा. आणि ह्याच्यावरती आता विचारविमर्श होतो आणि या विचारविमर्शातून शेवटी फायनली 1883 मध्ये जेव्हा कॉन्फरन्सचे अधिवेशनं सुरू झाले बॅनर्जींच्या, लोक तिथे ओढा सुरू झाला, तेव्हा मात्र 1884 मध्ये ह्या मुद्द्यावरती एकमत झालेलं आहे की खरंच व्यासपीठ द्यायला पाहिजे, भारतीयांना एक व्यासपीठ द्यायला पाहिजे, ज्या व्यासपीठावरती ते बोलतील, आपल्या समस्या मांडतील. म्हणजे प्रॉब्लेम कशात होतो, जेव्हा बोलता येत नसतं तेव्हा प्रॉब्लेम होतो. आणि जे विचार करतो आपण, आपल्यावर जे अन्याय होतो तो जर आपल्याला सांगताच येत नाही तर आपण काय करणार, तर आपला काय होत असतो, हळूहळू हळू दाबून 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 तो अन्याय एक दिवशी स्फोट होऊन जात असतो. आणि ॲज इट इज 1857च्या उठावामध्ये तेच झालेलं आहे. आणि पुन्हा एकदा ती परिस्थिती उद्भवायला नको ह्याच्यासाठी ह्या लोकांना बोलकं करूयात. आपण बोलकं करण्यासाठी एक व्यासपीठ देऊयात. त्या व्यासपीठावरती सिलेक्टिव्ह जे काही सुशिक्षित लोक आहेत यांच्यापैकी त्यांना आपण घेऊयात, ज्यांना चांगल्या पद्धतीची इंग्रजी भाषेचं ज्ञान आहे ते. मग जशी मी मगाशी नावं सांगितली, दादाबाई नौरोजी आहेत, के.टी. तेलंग आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, आगरकर आहेत, याच्यामध्ये लोकमान्य टिळक सुद्धा आहेत, सुरेंद्रनाथ बॅनर्जी आहेत, बदरुद्दीन तय्यब जे आहेत, दिनशा वाचा आहेत, के.टी. तेलंग आहेत, रमेशचंद्र दत्त आहेत, यासारखे मातब्बर लोक यावेळेस होते जे वेल एज्युकेटेड होते. आणि हे वेल एज्युकेटेड लोकांना आता प्राधान्य देण्यात आलं, यांना बोलवण्यात आलं आणि यांना सांगण्यात आलं की प्रत्येक प्रांतातून काही सिलेक्टिव्ह लोक आता येणार होते व्हायसरायकडे आणि व्हायसराय आता त्यांना काहीतरी गिफ्ट वाउचर देणार होता. आणि या पार्श्वभूमीवरती ह्या संपूर्ण प्रांत जेवढे होते त्या सगळ्या प्रांतातून भारतीयांना आमंत्रित करण्यात आलं. एओ ह्यूम यांचं हे जे योगदान आहे ना, हे खूप महत्त्वाचं ठरलेलं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमध्ये ह्या माणसाचं. आणि त्यांच्यामुळेच बऱ्यापैकी आपल्याला दिसतं की त्यांच्या ह्या प्रयत्नातून आणि त्यांनी परिस्थितीचं गांभीर्य इंग्रजांना किंवा ब्रिटिश सत्तेला जे पटवून दिलेलं आहे त्या पार्श्वभूमीवरती एक झडप, ॲज अ झडप म्हणूयात आपण, सुरक्षा झडप, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं दुसरं एक नाव आपल्याला बघायला मिळतं. त्याला आपण काय म्हणतो, सुरक्षा झडप आहे, सेफ्टी वॉल म्हणतो आपण. का म्हणतो हे म्हटलेलं आहे, लाला लजपत राय म्हणतात हे काय आहे, सेफ्टी वॉल आहे, सुरक्षा झडपचा सिद्धांत आहे. ब्रिटिशांनी कुठलाही प्रकारे आघात आपल्यापर्यंत पोहोचू न देण्यासाठीची ती झडप किंवा ते कवच घेतलेलं आहे, ते म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना. ही उगाचच दिली नव्हती, ह्याच्यामागे त्यांचा उद्देश होता, स्वतःला सेफ करण्यासाठीचा तो उद्देश होता. आणि मग संपूर्ण भारतातील जे प्रांत आहे त्याच्यातून हे आपले जे वेल एज्युकेटेड लोक आहेत यांना आमंत्रित करण्यात आलेलं आहे. ह्यूमकडून, व्हायसरायच्या कार्यकारिणीकडून यांना लेटर गेलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे सगळे लोक आता भेटायला आलेले आहेत व्हायसरायला. आणि या पार्श्वभूमीवरती या ठिकाणी म्हणजेच जे सगळे जे लोक आपण आलेले दिसतं की ह्यांचं जे मंडळ आले तर ह्यांना एक सजेशन दिलेलं आहे की आम्ही तुम्हाला आता एक व्यासपीठ देत आहोत, जे व्यासपीठ तुम्ही उपयोगात आणणार आहात. कशाच्या उपयोगामध्ये आणणार आहात, तर तुमच्या समस्या तुम्ही सांगणार आहात, त्याच्यावरती चर्चा करणार आहात, आमच्यापर्यंत त्या पोहोचवणार आहात. आमच्यापर्यंत आल्यानंतर आम्ही काय करणार आहोत की त्याच्यावरती तुम्हाला काय करणार आहोत की तुमच्या समस्यांचं समाधान करणार आहोत. त्याच्यामुळे आता ही तुमच्यासाठी एक संस्था आम्ही देत आहोत, ज्याला त्यांनी काय म्हटलेलं आहे, भारतीय राष्ट्रीय संघ. काय म्हटलेलं आहे, भारतीय राष्ट्रीय संघ. ओके, इथे आपल्याला संघ शब्द दिसतोय, लक्षात घ्या. हे 1884 मध्ये हे दिलेलं आहे भारतीयांना, ब्रिटिश सरकारने भारतीय राष्ट्रीय संघ. ओके, आणि हे सगळे लोक आलेले आहेत दिल्लीला, व्हायसरायला भेटलेले आहेत. हे संघ नावाची एक संस्था मिळाली आहे, व्यासपीठ मिळालेलं आहे. आणि आता पुढच्या वर्षी आता ह्याचा कार्यक्रम सुरू होणार आहे. कार्यक्रमाची रूपरेखा सांगितलेली आहे की नेमकं हा संघ किंवा ह्या व्यासपीठावरती तुम्ही काय काम करायचे. आमच्या लोकांनी विचारलं आम्ही काय करायचे, तर त्यावेळेस सांगितलेलं आहे की तुम्ही काय करायचे, तुम्ही आता एक वर्षभर तुम्ही ज्या ज्या प्रांतातून आलेला आहात ना
त्या प्रांतामध्ये सगळीकडे दौरे करायचे. दौरे केल्यानंतर तिथल्या ज्या समस्या आहेत त्या सगळ्या समस्या गोळा करायच्या आणि सगळ्यांनी एकत्रितरित्या एक ठिकाण फिक्स करायचं आणि त्या ठिकाणी सगळ्यांनी भेटायचं. भेटल्यानंतर त्याच्यावरती तुम्ही इथे चर्चा करायच्या आणि चर्चेतून प्रत्येक ठिकाणच्या ज्या समान समस्या असतील त्या समान समस्या एका कागदावरती नोंदवायच्या आणि त्या जेव्हा तुमचं अधिवेशन संपेल त्यावेळेस काय करायच्या, कलेक्टर ऑफिसला आणून द्यायच्या सरकारकडे. आम्ही त्याच्यावरती विचार करून तुमच्यासाठी त्या उपाययोजना देऊ. अशा पद्धतीचा हा कार्यक्रम होता. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा कार्यक्रम काय होता, अजून तर काँग्रेस नाही झाली, अजून काय आहे ती संघ या नावानेच प्रचलित आहे 84 मध्ये. मग हे लोक सगळे गेले आणि त्यांनी ठरवून गेले की आता पुढच्या वर्षीच्या म्हणजे 1885 मध्ये 28 डिसेंबरला आपल्याला भेटायचं आहे. आणि जे ठिकाण आहे तर ते कोणतं आहे, तर ते पुणे आहे. पुणे या ठिकाणी आपण काय करणार आहोत, भेटणार आहोत. 1885 मध्ये मुंबई या ठिकाणी पुणे या ठिकाणी भेटणार आहोत. हे कसं आहे, हे नियोजित अधिवेशन होतं आणि ह्या अधिवेशनाला काय झालेलं आहे, नियोजित अधिवेशनाला गालबोट लागलेला आहे, कॉलराची साथ आणि प्लेगची साथ. आणि या पार्श्वभूमीवर ऐन वेळेला अधिवेशन चेंज केलेलं आहे, शिफ्ट केलेलं आहे आणि ते मुंबई या ठिकाणी शिफ्ट केलेलं आहे. 1885चं हे अधिवेशन मुंबईला घेण्यात आलेलं आहे. तर आता याच्या पुढचं जे आहे अधिवेशनांचे एक एरिया जो आहे तर तो थोडासा आपण 1892 पर्यंतचा पुढच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत. तर या ठिकाणी आपण थांबूयात. आपण पाहिलेलं आहे की नेमकी कशी सुरुवात झाली, राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली. तोपर्यंत धन्यवाद.